विविध पाड्यांमधून ग्रामस्थांच्या सहभागातून 49 भजनी मंडळांना भजनाचे साहित्य देण्यात आले. याचा दुहेरी फायदा झाला. गावातले वातावरण सुधारले आणि माळ घालून वारकरी संप्रदाय स्वीकारल्याने पुरुषांची व्यसनाधीनता कमी झाली. या पाड्यांना स्वयंपूर्ण करायचं असेल तर कृषी व्यवस्था भक्कम करणं गरजेचं आहे, हे प्रतिष्ठाननं ओळखलं आणि आधुनिक व नवीन तंत्रज्ञानाचा शेतीत समावेश करण्यात आला. त्याकरता वेळोवेळी सिजेंटा फाउंडेशनच्या प्रशिक्षित कृषी पदवीधरांचे सहाय्य घेण्यात आले. हे पदवीधर प्रत्यक्ष शेतावर जाऊन सुधारित शेतीचे प्रशिक्षण या शेतकऱ्यांना देतात. तसेच सिजेंटातर्फे त्यांना ग्रीन हाऊस इत्यादी आधुनिक तंत्रज्ञानही उपलब्ध करून देण्यात आले. या प्रक्रियेत उत्तम पद्धतीने भात शेती व त्याचबरोबर पावसाळ्यात व नंतर सुद्धा भाजीपाला लागवडीत शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. यात उन्हाळी भात शेतीचा यशस्वी प्रयोग करण्यात आला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे वर्षातून 1 ऐवजी 2 किंवा 3 वेळा पिकाचे उत्पादन घेणं शक्य झालं. साहजिकच उत्पन्न वाढलं. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन स्थलांतराचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली. हा सगळा सामाजिक विकासाचा उहापोह चालू असताना वसंतरावांच्या पत्नी सुनंदा वहिनी यांचं लक्ष गेलं इथल्या आणखी एका उपेक्षित घटकाकडे. हा घटक म्हणजे कर्णबधीर मुलं. या समाजाला अगोदरच अज्ञानानं ग्रासलेलं. त्यात कर्णबधीर मुलं म्हणजे अडगळच. कर्णबधीर मूल शिकेल आणि समाजाबरोबर जाईल याची पालकांना जाणीवच नव्हती. आणि एक घरातल्या गुरासारखं ते मूल वाढत होतं आणि ती जाणीव निर्माण झाली पाहिजे. सर्व प्रकारचे अपंग समाजात असतात आणि ते निदान कर्णबधिराच्या माध्यमातून समाजापर्यंत अपंगांच्याबद्दलची जागृती निर्माण करून त्याही मुलांचं जीवन सुसह्य करणं, या दृष्टीने एक सामाजिक गरज म्हणून त्याला सुरुवात केली. या सगळ्यांना माणसात आणायचं असेल तर निवासी शाळेशिवाय पर्याय नाही, हे सुनंदा बहिणींच्या लक्षात आलं. पण अशी शाळा सुरू करायची म्हणजे जागा हवी. जागा फार मोठा प्रश्न. पण तो श्री शामराव तेंडुलकर यांनी स्वतःची जागा देणगीदाखल देऊन सहज सोडवला. जागेचा प्रश्न तर सुटला, पण इमारतीचं बांधकाम ही जबाबदारी घेतली श्री मुर्डेश्वर यांनी. आणि उभे राहिले निलेश लक्ष्मण मुर्डेश्वर कर्णबधीर विद्यालय. शाळा तर उभी राहिली, पण विद्यार्थी. आता सुनंदा बहिणींसमोर आव्हान होतं ते इथल्या पालकांमध्ये पसरलेला गैरसमज दूर करून त्यांच्या मुलांना शाळेत दाखल करून घेणं. आणि सुरुवातीला जी मुलं येत नसत, इव्हन पालकही पाठवायला फार राजी नसत. त्यामुळे आई सकट 4-5 दिवस मूल ठेवून द्यायचं आणि आईलाही कळलं पाहिजे की खरंच काहीतरी शिकवतात, काय शिकवतात असं सगळं तिला कळावं. आणि म्हणून आई सकट मूल ठेवून घेऊन त्या मुलाला आपण काहीतरी शिकवणार हे दाखवायचा प्रयत्न केला. आणि त्यांची समजूत जी त्याच्या मागची आहे की शहरी माणूस आहे, मुलांना विकून सुद्धा टाकेल, ते काय शिकवणार आहे, नको मुल काय शिकणार आहे, ह्याच्या ते सगळ्या संकल्पना होत्या. किंवा अशक्त आहे, बोलेल 5 वर्षांनी, तुला काय एवढं घाई झाली, असं जर सासू म्हणली तर ती मुलगी बिचारी गप्प बसत होती. हे सगळं जर दूर करायचं असेल तर निवासी शाळेतनं आपल्याला ते करता येईल. आणि याला जवळजवळ आमच्या अपेक्षेप्रमाणे एका 12 वर्षाच्या तपासणी व्हायला हवं होतं. पण दुर्गम भाग, अज्ञान, संपर्क यंत्रणा नसणं, या सगळ्या याच्यात मला बरोबर 25 वर्ष लागली. 25 वर्षांच्या अविरत कष्टांनंतर आज या भागात याविषयी जागृती निर्माण करण्यात प्रतिष्ठानला यश आलंय. आज मितीला या शाळेमध्ये 71 मुलं आहेत. शाळेतल्या या मुलांचा दिवस सूर्यनमस्कार, योगासने अशा दिवसभर ऊर्जा देणाऱ्या व्यायाम प्रकारांनी सुरू होतो. दिवसभराच्या भरपूर कार्यक्रमांमध्ये एकसारख्या उत्साहाने सहभागी होण्याची ही जणू शिदोरीच.
यानंतर आन्हिक उरकेपर्यंत पोटात कावळे ओरडणे स्वाभाविकच. ही वेळ असते यांच्या न्याहारीची. न्याहारीच्या वेळी देखील यांना कडधान्याची उसळ इत्यादींमधून पूरक आणि पोषक आहार मिळावा याची काळजी घेतली जाते. यानंतर शाळेच्या दैनंदिन प्रशिक्षण कार्यक्रमांना सुरुवात होते. कोणतंही चांगलं काम करत असताना सकारात्मक विचारांची गरज असते. परमेश्वराकडे कष्ट करण्याची शक्ती मागून प्रार्थनेद्वारे ही मुलं ही सकारात्मकता नक्कीच मिळवतात. त्यानंतर त्यांचे नियमित वर्ग सुरू होतात. यात महत्वाचे विषय असतात ते अक्षर ओळख आणि स्पीच थेरपी. इतके दिवस हुलकावणी देणारी अक्षरं आणि शब्दांचे नाद अलगद सापडले की त्यांचं या निरागस चेहऱ्यांवर उमटणारं प्रतिबिंब बघण्याजोगं असतं. या सगळ्या आनंद लढ्यात वेळ कशी सरली हे लक्षात येईपर्यंत दुपारच्या जेवणाची वेळ येऊन ठेपते आणि नादब्रह्माची आराधना तपश्चर्या करणारे हे जीव एकत्र भोजनाचा आनंद घेतात. जेवणानंतर शाळेच्या दुपारच्या सत्राला प्रारंभ होतो. अक्षर ओळख पारंपरिक खुणांच्या माध्यमातून करून दिली जातेच, परंतु अपारंपरिक आणि मनोरंजनात्मक खेळांच्या माध्यमातून ती सहज होते. अशा प्रकारे शिक्षण आनंददायी होते हे लक्षात घेऊन त्याच पद्धतीचा अभ्यासक्रम विकसित केला गेला आहे.